घरातल्या लोकांचा आदर करतात का ती माणसं मोठी असतात। घरातल्या लोकांना नीट न बोलता बाहेर जे नीट वागतात का ती हरामखोर असतात। काही नाही। एक मुलगा भेटला मला, तो माझा इतका जीव लावायचा इतका जीव लावायचा इतका जीव लावायचा की मला असं वाटत होतं काय आपलं कर्ज असेल का 10 जन्माचं याच्यावर, इतकं जीव लावतंय इतकं जीव लावतंय। पण कालांतरानं कळालं ते माईला नीट बोलत नाही। अरे म्हणलं याच्यामुळे आपली गाडी उलटून तू गाडीतून खाली उतर म्हणलं। माय बापाला न मानणाऱ्यानं लाखो जरी वाऱ्या केल्या पंढरपुरातल्या तरी काही फायद्याच्या नाहीत। किती वाऱ्या करू द्या, किती रात्रंदिवस जरी टाळवाजीला त्या हरामखोरानं तरी त्याला पंढरपुरातला मालक मानित नाही। सकल तीर्थाची धुरे जे का जाण माता पिता, या गाथ्यातला जरी पुरावा नसेल तरी शपक कासन पण अभंग आहे। माये बापे केवळ काशी देणे न जावे तीर्थाशी। महाराज गाणे म्हणल्यापेक्षा शपक अभंगाला किंमत दिली तर काय डबा उठतो पोटात। काही नुसते गाणे म्हणल्यापेक्षा शपक कासन पुरावा आहे, पुरावा आहे। तुम्हाला सांगतो या गाथ्यातल्या प्रतीत अभंग जरी नसेल तर नागपूर प्रतीतले अभंगांना सुद्धा धर्मभास्कर वक्ते बाबांनी किंमत दिली। तुका म्हणे पित्रो आशीर्वाद देती, कल्याण विच्छिती तया कुळा। पितृदेव आशीर्वाद देतात वक्ते बाबा म्हणायचे। राजकीय क्षेत्रात जर मोठं व्हायचं असेल तर चालाकी लागेल, तात्विकता लागेल, मार्मिकता लागेल, समाजाच्या सेवेचं पुण्य लागेल। चतुरता हा चालाकीतला एक प्रकारच आहे, हेही लागेल। पण राजाश्रय प्राप्त होण्यासाठी आई वडिलांचा आशीर्वाद लागतो, आजोबा पंजोबाचा आशीर्वाद लागतो, पूर्वजाचा आशीर्वाद लागतो। हे प्रत्येक ठिकाणी घालवा। मृदंग क्षेत्रामध्ये मृदंगवाजीनं ही विटेवरच्या मालकाची, काशीतल्या मालकाची सेवा आहे। पण याच्यात लौकिकता जर बाहेर प्राप्त व्हायची असेल तर घरातल्या पूर्वजांचा आशीर्वाद लागतो दादा। गायन क्षेत्रात तेच, कीर्तन क्षेत्रात तेच। क्षेत्र कुठलंही असू द्या, उंच गरुडाच्या पंखाली जायचं असेल तर उदात्त अंतकरणाच्या परिवारातल्या लोकांचा आशीर्वाद ज्याच्या पाठीमाग भरघोस आहे ती माणसं माग येतच नाहीत। एकदा झोकावरी चढडा रे चढडा की काय कोणाची मायवेली झोका माग वडायची। झोका घालवेस वरी जाईन पण आशीर्वाद नसला तर तुटन, आशीर्वाद असला की तुटत नाही आणि वापस येत नाही, वरीवरीच जातो। याच्याकरता घरातल्या लोकांचा आशीर्वाद, आपल्या मातोश्रीचं प्रथम पुण्यस्मरण करता। त्या पुण्यस्मरणाच्या निमित्त माझ्यासारख्या व्यक्तीला ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाव घेण्याचा योग माझा येतोय। शिवपूर नावाचं गाव, आता याला उलट करायचं, फतेपूर कंसात शिवपूर असं नाही, शिवपूर कंसात फतेपूर, फतियाबाद। हो, गोड नाव आहे। छोटे खाणी असणारं गोडसं सुंदरसं खेड, एका गोडशा लक्ष्मीच्या अधिष्ठित असलेलं परमपावन शहर छत्रपती संभाजीनगर, अशा या शहराच्या कुशीत बगलेलं बसलेलं हे शिवपूर नावाचं, फतियाबाद नावाचं गाव। त्या नाईक पाटील परिवाराच्या वतीने चालत असलेला हा कार्यक्रम त्यांना द्यावे तितके धन्यवाद। आदरणीय पुरंदासजी महाराजांनी त्यांच्या वतीने संपर्क केला। खूप आदर, गोड सुंदरसा आश्रम आहे। तोही आश्रम लवकरात लवकर मोठा व्हावा म्हणजे महाराज आमच्यासारख्या वारकऱ्याला जाता येता थांबण्याची व्यवस्था होती। हो ना, आमच्या शेजाऱ्याला इरीला पाणी चांगलं लागलं, मी नारळ फोडं मारुतीला, तर आमच्या पोरायची आई म्हणली, पोरायची आई म्हणजे माझी बायको, ती मला म्हणली त्यांच्या विहिरीला पाणी लागलं तुम्ही कसं काय मारुतीला नारळ फोड। मी म्हणलं आपल्या उसाला नाही देऊ दी पण आपल्याला फवाऱ्याला आणता येते, आपल्याला त्याच्या विहिरीचं पाणी फवाऱ्याला आणता येते। महाराजांचा आश्रम मोठा होणं म्हणजे त्याला कुठं न्यायचं, आपल्यासाठीचे। गोडसा मोठा व्हावा, पवित्र पंथावर मोठ्या रस्त्यावर आहे। हजारो महाराज लोक वारकरी या रस्त्याने इकडे तिकडे वागत असतात, तिथे आश्रय मिळत राहील। भगवान विश्वनाथाच्या दर्शनाकरता एक वारकरी निघाले। आयुष्याची माळ तुटत असते, थांबता। विश्वनाथाच्या दर्शनाकरता जात असताना त्या वारकऱ्याचे मित्र एक महावारकरी होते, नुसते साधे वारकरी नाही, तो वारकऱ्याच्या पलीकडची टप्पा साधलं काय अधिकार असेल। त्या वारकऱ्यांचं नाव होतं सद्गुरू रविदास महाराज।
रविदास. आई वडिलाच्या सेवेचं पुण्य होतं सद्गुरू रविदासांना. तसे रविदास महाराज हे कुळानं चर्मकाराच्या कुळात जन्माला आलेले. पूर्वपरंपरागत व्यवसाय, बूट चप्पल तयार करायचा व्यवसाय. आपल्याकडे प्रचलित भाषेत त्यांना रोहिदास म्हणतात. रविदास रोहिदास दोन्ही नाव. मित्रांनी सांगितलं महाराज चला आपण काशीला जाऊ. खूप जावंसं वाटतं रे, पण मी गेल्याच्या नंतर आई वडिलांच्या सेवेची अडचण येते, त्यांची सेवा कोण करावा. माझ्या आई बाबाला झोका दिल्याशिवाय झोप येत नाही आणि काम केल्याशिवाय संध्याकाळची भाकरी भेटत नव्हती. मग कामही बंद करता येत नव्हतं आणि झोकाही देणं गरजेचं होता. म्हणून व्यवसाय दुकानामध्ये बसल्या बसल्या बुट चप्पल तयार करायचा किंवा चपला शिवायचा, बुट शिवायचा व्यवसाय होता. शेंडी होती वारकरी असल्यामुळे शेंडीला दोरी बांधली, ती दोरी आतल्या बंगईला, डोकं हल्ल्याबरोबर बंगई हालत होती. रविदास महाराजांची सेवा, आई वडिलांची सेवा. नाही म्हणे मी येऊ शकत नाही, माझ्या आई वडिलांच्या सेवेत मला सगळ्या देवाचं इथं दर्शन घडतंय. जी एका जाण माता पितरी, सर्व तीर्थाचं माहेर घर आई वडिलांचे पाय आहेत. पण जाता जाता एक आदला दिला, एक दोरा दिला, जा म्हणे याची फुलं घेऊन भगवान शिवजीला समर्पित करा. वेगच सांगतो, शिवजीला त्या मित्रांनी त्यांच्या वारकऱ्यांनी ती फुलं घेतले, पांढऱ्या रंगाची फुलं समर्पित केली, अर्पण केली. आपल्याकडे आत्ता महादेव कळालेत, नामदेवरायाने सांगितलं नाही कळाले. 700 वर्षापूर्वी नामदेवरायाने सांगितलं होतं. पण शोकांतिका दुःख एका गोष्टीचं वाटतंय की जे 700 वर्षापूर्वी लिहिले ते कळत नाही. लाखो सप्ते झाले असतील महाराष्ट्रात तरी अजून कळालं नाही. इतक्या उशिरा कळते. याच्याहून लक्षात येते की आपल्याला गुण आलेला नाही. आता बायका माणसाला दर्शन घेऊ देईन. एक जण म्हणलं तू रोज महादेवाला जात होता, ते म्हणला तिथं गेल्यावर बी मध्ये जाता येत नाही ना, मग घरूनच पाय पडतो ना. इतकी गर्दी यांची, इतकी गर्दी की मधात माणसांना जाऊ दे ना. यांना 700 वर्षापूर्वीच कळालं नाही. एक फसा पाणी एक बिलवदळ, एक फसा पाणी एक बिलवदळ. पुढे अभंग वाचित राहा. 700 वर्षापूर्वी संत शिरोमणी नामदेवरायाने लिहिलेला अभंग. नामदेवरायाने अभंग. भगवान विश्वनाथाच्या त्या साळुंक्यावर, त्या पिंडीवर पांढऱ्या रंगाच्या फुलाची माळ समर्पित केली, बिलवदळ समर्पित केलं. थोडेसे पैसे उरले, काय करावं. दुसऱ्या दिवशी गंगेच्या पात्रामध्ये स्नान आटपलं, गाथा काढा, गाथा वाचित बसले वाळवंटात. थोडेसे पैसे शिल्लक राहिले होते त्या आदल्यातले. पूर्वीच्या काळात दमडी, कवडी, खडका, लालपई, डबल पैसा, जिंच्या पॅन्टेवाल्यानं फक्त ऐकल्यासारखं करा. हे कुठून कळणार तुम्हाला. माझं बी जास्त वय नाही, पण मला जुनं हिचकायचं नाद आहे म्हणून माहिती आहे. विठाला विठाला नाही तर कवडी, दमडी, हाडका, खडका हे आपल्या काळातही पैसे नव्हते ना, पण मागचे होते ना पुराणातले. मागचं लक्षात ठेवलं पाहिजे. ज्या माणसाला जुनं लक्षात आहे का, किंवा जुन्यावर ज्याची पकड आहे का, तो नव्यात विजय प्राप्त करत असतो बरं का. जो जुनं इसरत असतो का, ते नव्याच्या वाटोळीत कवा बी हरपालेलाच असतो. जुन्यांना कधीच इसरायचं नाही. जुन्या अंतकरणात ठेवले पाहिजे, जुन्या आठवणी ठेवल्या पाहिजे, जुनी परिस्थिती. मला सांगा, मागचं भिकारपण ज्याच्या लक्षात आहे तो श्रीमंती टिकू शकतो. ज्याला मागचं भिकारपण लक्षात नाही का, त्याची 4-2 वर्षात तर धाब्यावर उडून जाती. निघाली बायकून ते पुन्हा नाशिकला इटा उचलायला. काय त्याच्यामुळे मागचं लक्षात ठेवलं पाहिजे. मागचं संपत्ती हे खसखशीचं पोत आहे. संपत्ती हे खसखशीचं पोत आहे. खसखशीच्या पोत्याला दाबनाचं छिद्र सहन होत नाही. हमाली दिली नाही. हमाला सांगितलं मायबाप 4 आणि हराम हमाली देऊन टाका. बहुनी मालक जरा टेकाडे होतं. 4-2 कोटी रुपये जवळ असल्यामुळे जर सगळं असं टेकतच नव्हतं कुठं. ठीक आहे म्हणलं, देत नाही. ठीक आहे, आम्हाला पोतं टाकलं गाडीत, दाबण टोचलं.
संभाजीनगरहून शिवपूरला साहेब ती आली खसखस बैलगाडीत. घरी आल्यावर रिकामच पोतडं. शिवपूरहून संभाजीनगरच्या मार्केट पर्यंत बॅटऱ्या लावून पाहिल्या, रस्त्यानं एक बी खसखसीचा दाना दिसला नाही आणि पोत्यात थांबला नाही. तिचंच तर नाव लक्ष्मी. कशी गेली कळतच नाही, कळतच नाही. 527 एकर जमीन आपल्या भागातल्या एका माणसाला. 527 एकर जमीन, फक्त नाव नाही सांगायचं. 527 एकर जमीन आमच्या भागातल्या माणसाला. शेवटच्या टप्प्यात त्यानं दहिले वळले. दहिले तुम्हाला नाही कळायचे. वळून टाकलेल्या बिडीच्या दुंडकाला आमच्याकडे दहिले म्हणतात. मारुतीच्या मंदिरात नेला, गावकऱ्यांनी मिळून पट्टी केली आणि इकत सरपण आणलं, मग फुकून द्याला. 527 एकर जमीन कशाला म्हणते? हिचं नाव लक्ष्मी आहे. म्हणून हिला सांभाळण्यासाठी अवा कमिता एखाद्या वेळेस येतं बरं का, कमिता येतं. पण जो माणूस लक्ष्मी पैसे संपत्ती टिकवतो त्याला पुरुषार्थी म्हणत असतात. पुरुषार्थी. संपत्ती टिकवणं हा फार मोठा सद्गुण आहे. विठाला विठाला. झाडाचे गळालेले पानं, झाडाचे तुम्ही तुमच्या दारात झाडाचे गळालेले पानं झाडून काढताल. रानातल्या झाडाखाली पानं गळतात पण खाली पानं राहत नाहीत. वाहटूळ आल्याच्या नंतर सगळे पानं उडून जातात. अशी काही काहीची संपत्ती वाहटुळी सारखी उडून जाती. विठाला विठाला. पैशावर प्रेम करत जा. आमचा एखादा महाराज म्हणत असेल पैसे का मेल्यावर बांधून न्यायचेत का, त्याचं मेमरी कार्ड खराब झालेलं असेल, असा असेल तो एखादा. आईच्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाला या माणसाला कार्यक्रम झाल्यावर उद्या विचारा, पुरंदासजी स्वामी तुम्ही फुकट झाला का पैसे लागले म्हणून. मग आईच्या पुण्यतिथीला लागलेला खर्च वरून पडलाय का असं विचारा त्या दोन्ही भावांना. पैसे तर लागतच असतील ना, लागत असतील पैसे. पैसे मेल्यावर सोबत नेत नसतात पण मरेपर्यंत लागत असतात. केळी घरी सुखरूप येण्यासाठी साल्टे सोबत आणत असतात. घरी आल्यावर केळीचे साल्टे खातात का? नाही, पण सुखरूप येण्यासाठी घरापर्यंत साल्टे आणत असतात. मग केळी सुखरूप येण्यासाठी घरापर्यंत साल्टे आणत असतात, घरी आल्यावर साल्टे खात नसतात. पण सुखरूप जर सोलून आणले केळं तर बाजारातच कातडे काढून टाकले आणि सोलून आणले ते मधले गाभे तर कसं होईल? त्यातली त्यात पुन्हा साखर घ्यावा 2 किलो आणि दोन्ही एकत्रित आणावं. साऱ्या रस्त्यानंच पाणी आहे का नाही? घरी आल्यावर साल्टे खात नसतात पण सुखरूप येण्यासाठी आणत असतात. मेल्यावर पैसे सोबत नसतात पण मरेपर्यंत लागत असतात. अर्थनामाचा पुरुषार्थ आहे. याच्या विरोधात गप्पा करणं कोणीच नाही. तुम्हाला एक सांगू का, आपण तरी घोड्यावर बसलेली माणसं आहेत, हे घोड्यावर बसले नाही. घोड्यावर बसणं कळलं का तुम्हाला? तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं विद्याबलं दैवबलं लाभस्तेषां जयस्तेषां गुदस्तेषां पराजय. तरी पण पैसे लागते. काय खायचं दुपारी? माध्यानाशी तोंडवाशी. पैशाच्या विरोधात गप्पा नाही करायच्या, अद्याप नाही. अर्थनामाचा पुरुषार्थ आहे. चला, आदला शिल्लक राहिला, आदल्यातला थोडासा पैसा शिल्लक राहिला, काय पै 2 पै राहिले असतील शिल्लक. गाथा काढा वाचित बसले, नित्यने माटपला. तेवढ्या अवकाशात गंगेतून एक हात बाहेर आला, एक हात बाहेर आला. आता हात बाहेर आल्याच्या नंतर माणसापेक्षा जुडी उडी यांची पडली असेल. हळद टाक, कुकू टाक, साखर टाक, पेढा टाक. कारण मावल्या जास्त भावनिक असतात. किती भावनिक आहेत सांगू का तुम्हाला? मंदिरात गेल्यावर तोंडाला पेढा लावत्या ना देवाच्या. देवानं खाऊ न खाऊ जाऊ द्या पण तोंडाला लावत्या ना. किती भावनिक आहेत सांगू का तुम्हाला? येडा घालताना मंदिराच्या मागून पण चिटकीत्या. तुम्ही प्रत्येक मंदिराच्या पाठ भीती बघा, त्याला पेढा चिटकिलेला आहे. पेढा देव मागून खात असतो का? म्हणजे किती भावनिक आहेत बघा ना. आता यायचा गोड भाव आहे का चोंबाळ्या भाव आहे मला ते कळत नाही. किंवा यायला कोण्या महाराजांनी सांगितलं ते मला भेटावा, त्याला नदीला हाणतो मी. पण ह्या करतात भावनिकपणाचा येडेपणा. मंदिराच्या मागून पेढा चिटकत नसते. महिला जास्त जमा झाल्या असतील, सात्विक आहेत, भावनिक आहेत आपल्या मावल्या. काही हातावर टाकलं की हातपाल तावू लागला,
आणि धुवून पुन्हा वर येऊ लागला. मोठा माणूस होता एक जरा पैशावाला, कवा सप्त्याला रुपया द्यायला नाही पट्टी. पण काशीला गेल्यावर त्याला ते हात वर आल्यावर त्याच्या लक्षात आलं, चला निदान आपले पैसे. त्याचे पडल्यावर तर हातातून जाळत निघू लागला. हातानं तर घेतलेत नाही, पैसे जळूच लागले त्याच्या हातावर पडल्याबरोबर. ते म्हणला नको गडे, आपलं टाकणं नको काहीच नको, इथं आलं बी आपला इस्तूच सुरू झालाय. मग सगळेजण दमल्याच्या नंतर गाथा वाचित बसलेला वारकरी होता. त्यानं विचार केला, आपल्याकडे रविदास महाराजांनी आतला द्यालता, त्याच्यातल्या काही पैशाची फुलं घेतले, दोरा घरूनच द्यालता, ते दोरा भूट शिवायचा होता बरं. पण काही आपल्याकडे पैसे शिल्लक आहेत, पै अर्धी पै खडका, हे पैसे आपण बघावं. त्यानं विचार केला, पवित्र गंगेतून आलेला तीर्थराजाचा हात द्रव्य स्वीकारणार नाही. तिथेच वाळवंटामध्ये पुष्प घेऊन कोणीतरी आलं, ते देऊन टाकलं पैया खडका, त्याचे फुलं घेतले आणि ते फुलं त्याच्यावर टाकले. बरोबर त्या हातानं ते निमूटमध्ये फुलं हातात घेतले, 2-3 बाऱ्या हात खालीवरी झाला. याचा अर्थ त्या पुष्पाचा आदर केला. आणि त्या हाताच्या एका याच्यामध्ये एक कंगन अडकिलेलं होतं. कंगन महाराज, कंगन, एका बोटात कंगन होतं. बऱ्याच बायका त्या कंगनाला हात लावल्या. हात लावलं की पाणी होत होतं. बऱ्यापैकी माणसं हातावर पैसे ठेवून त्याला कंगनाला हात लावू लागले, पण ते पाणीच होऊ लागलं. हात अदृश्य झाला. परत आले. परत आल्याच्या नंतर काशी विश्वनाथाचा प्रसाद दिला आणि मित्रांनो सांगितलं, अरे तू कधी निघला काशीतून? अमक्या अमक्या तिथीला निघलो. तू ज्या दिवशी निघलास का त्याच्या आदल्या दिवशीच प्रसाद घरी आलता. प्रसाद कोणता माहिती आहे? कंगन. कशात सापडलं? चामडा बुडवायच्या कुंडात सापडलं कंगन. कंगन एक हिंदी पुरावा आहे. नियत तेरी अच्छी है तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी अच्छी है तो किस्मत तेरी दासी है, कर्म तेरा अच्छा है तो घर में मथुरा काशी है. ते कंगन विश्वनाथानं घरी दिले. कोणाला? अष्टादश संतांपैकी महावारकरी संत शिरोमणी सद्गुरु रविदासांना ते कंगन परत आलं. कोणी दिलंय? विश्वनाथानं दिलं. पण कालांतरानं याच रविदासाचे आई वडील जात राहिले, तर रविदासाने ते कंगन पाहत देवाला विनंती केली, देवा संहार कार्य तुमच्या हातात आहे. या विश्वातला कोण मारायचा कोण न मारायचा तुमच्या हातात आहे शिवजी. माझ्या बाबांना नेलं, कंगनातून ध्वनी निघाला, आयुष्य संपल्यावर थांबता येत नाही. दृष्टांत संपला. भगवान विश्वनाथाकडे न जाता, काशीतल्या मालकाकडे न जाता, काशीतल्या मालकांनी घरी प्रसाद पाठवून द्यावा एवढी योग्यता रविदास महाराजांची. पण त्यांच्या आईबापाला सुद्धा थांबता आलं नाही. त्यांच्या पण आयुष्याचा दोरा तुटला. दासांचा काशीतल्या मालकाशी संबंध 1 आणि पंढरपुरातल्या मालकाशी संबंध 2. खडेबुवा दोन्ही देवाशी संबंध, तरी पण नाही थांबता आलं आई वडिलांना. दुसरा एक संबंध बघा आता. पाषाण परीस भूमी जाबुनंद, वंशाचा संबंध धातयाशी. धातया म्हणजे ब्रह्मदेव. ज्याच्या गावातले पाषाण दगड परीस आहेत, भूमी जाबुनंद नावाच्या सोन्याची, आणि वंशाचा संबंध कुठून आहे? वंशाचा संबंध धातयाशी म्हणजे ब्रह्मदेवाशी संबंध वंशाचा. त्याचं नाव रावण. सत्यलोकाच्या मालकाने हे 3.5 हाताचे 9 छिद्राचे गाडगे तयार केले. असा सत्यलोकाचा मालक रावणाचा फार मोठा जवळीकतेचा होता. वंशाचा संबंध धातयाशी. एवढा पुरावा पुढे पुढे सरका. भगवान शिवशंकराविषयी रावणाचा किती संबंध होता? राजे हो, जी गाथ्यामध्ये, जी पुराणामध्ये, जी शास्त्रामध्ये, जी वेदामध्ये ज्या नगरीची प्रशंसा केल्या जाते किंवा जिचं वर्णन केलं जाते, ती 7 कोटी घराची सोन्याची नगरी रावणाला भगवान शिवशंकरांनी दिली. रावण हा विद्वत्तेमध्ये फार प्रचंड व्यासंग होता रावणांचा मोठा. चला, काही गोष्टीनं काही बायका इतक्या सुगरण असतात स्वयंपाक करताना, इतक्या सुगरण, पण गडबडीत
दुसरा हात स्वयंपाकाला लागला की स्वयंपाक कामाचा नाही. संध्याकाळची वेळ होती, बासुंदी केली, शिरा केला, गुलाबजामुन केले. मला काय पैसे द्यायचे नाही, मी फक्त सांगायलो. बासुंदी केली, गुलाबजामुन केला, शिरा केला, आमकं केलं, तमकं केलं, सगळं केलं. आणि वाढायच्या टायमाला लाईन गेली. मग वाढायच्या टायमाला लाईन गेली तर दिवा लावला. त्यावेळेला दिवे कशाचे होते? घासलेटाचे. मग दिव्याचा प्रकाश बारीक मोठा पडावा म्हणून तिनं त्या उजव्या हाताच्या बोटानं दिव्याची वात वरीसर केली, पण हात धुतलाच नाही ना. त्याच हातानं बासुंदीला, तेच हात गुलाबजामुनला, तोच हात शिऱ्याला. खावा वाटला असेल का ते? दागी नये वंगनाच्या कामा. दागी नाही खावा वाटत बाई, इतकी सुगरण, पण हात लागला ना त्याच्यामुळे स्वयंपाकाला वास. रावण इतका विद्वान, पण आचरणाच्या एका मार्कानं मातीत गेला. एक मार्क, फक्त एकच मार्क चुकीचा पडला, रावण मातीत गेला. एवढा विद्वान. रावणाच्या विद्वत्तेतली एक दखल सांगतो तुम्हाला. उगवत्या सूर्याचा देश जपान. ऐकतो आपण लोकांच्या टीव्हीवर, कुठे पेपरवर, याच्यावर त्याच्यावर बातम्या पाहायला भेटतात दुसऱ्याच्या घरी. आपल्याला बारीकसा मोबाईल आहे त्याच्यामुळं काही ते बघायला भेटत नाही, काहीच नाही. पैसे, मोबाईल घेईन मी, पैसे आहेत आपल्याकडे, त्याबद्दल दुमत नाही. कुठायचं काहून खाडे महाराज या असू द्या. शासनानं भाव जरी कमी केला असला तरी सोयाबीन इकली तरी 100-200 मोबाईल घेता येतील. भरपूर सोयाबीन आहे, तुरी चांगल्या झाल्या, तुरीला बरा भाव आहे, पण कापूस आणि सोयाबीन गेलं खाली. त्याच्याकडे काही लक्ष नाही बिचाऱ्या सरकारचं. अजून वाढायला पाहिजे थोडंसं. म्हणजे शेतकरी जरासा खुश झाला की सगळं जग खुश होतो, सगळं जग खुश होतंय. तुम्हाला एक सांगू का, सब ते पैशावाल्यावर चलत नाहीत, शेतकऱ्यावर चलतात. या विश्वातलं अन्नदानाचं काम जर कोणावर चलत असेल तर शेतकऱ्यावर चलतं. शासनानं जरी शिदा वाटला तर शासनाकडे अशी एखादी मशीन आहे का, बटन दाबल्यावर गहू तयार करता येते? आहे का शासनाकडे एखादी मशीन, बटन दाबल्यावर गहू तयार करता येते, ज्वारी तयार करता येते, तूर तयार करता येते, हरभरी तयार करता येते? नाही. ती मशीन फक्त एकाच देवाकडे, तो 4 क्रमांकाचा देव. त्या देवाचं नाव आहे शेतकरी राजा. त्यानं रक्ताचा घाम करून, कपाळाचा घाम मातीत पडला की त्या मातीतून मोती तयार होतात. तो फक्त शेतकरी राजा. द्यावा जर सक्त्या सोयाबीनला 1500 रुपये जर भाव वाढला, जरसा कापसाला 400-200 वाढला तर खुश राहतो. त्याला दिवाळ्या, पंचम्या, सण वारं सगळं व्यवस्थित करता येते. तर काय सगळं अडचणीत येतो तो शेतकरी राजा. चला, आणि त्याचं बरं चाललं की सगळ्याचं बरं चालतं. शेतकऱ्याचं इचकलं की दुकान, मार्केटमध्ये लोक म्हणते काय मजाच नाही मार्केटमध्ये. आणि शेतकऱ्याला तर विचारित नाही, धोत्राव आल्यावर तू सरक पलीकर म्हणतो. हा, तो दुकान नाही का झोपीतच जळायचं. धोत्रावरला शेतकरी आला की त्याला किंमत देत नाही. धोत्रावाल्याला विचारित नाही कोणी. मला कंडक्टर चिल्लर देत नव्हतं पहिलं. त्याला माहीतच नाही धोतर किती पावर बाजे म्हणून. त्यासारखी मी 100-200 कामाला लावीन. पण ते मला हे मामा पलीकडे सारखं म्हणायचं मला धोत्रावर. आणि पॅन्टीवाले संघ असलं की त्याला चिल्लर द्यायचं. मी खाली उतरल्या म्हणलं साहेब तुला धोत्रावाल्याची अलर्जी काय तुम्हाला? नाही म्हणे. तुम्हाला एक लक्षात असू द्या, तुमच्या त्या पिशवीत हे असतील त्याच्या गळ्यातली पिशवी, ह्या पिशवीत जेवढ्या नोटा आहेत तेवढ्या नोटावर धोत्रावाल्याचं चित्र असल्याशिवाय नोट चलत नाही. हो हो. आणि ज्या नोटावर धोत्रावाल्याचं चित्र नाही ती नोट चूल पेटवायच्या पण कामी नाही. तिकडे तिकडं तिकडे इकडं चूल पेटवायच्या तरी कामी आहे का धोत्रावाल्याने? इथं बसलेल्या पॅन्टीवाल्याने एक लक्षात ठेव जा, धोत्रावाल्याचा आदर करी जा. आपल्या बापदाद्यानं धोत्र घातले ना आपल्याला जमिनी ठेवल्यात. आपल्या बापदाद्यानं धोत्र नेसून जमिनी विकून म्हाताऱ्या जर गोव्याला नेल्या असत्या तर तुम्हाला कुठं राहावं लागलं असतं याचा विचार करा ना. हा, आपल्या धोत्रावाल्यानं जमिनी विकल्या नाही शिंदे बाबा, आहे का नाही? म्हणून आपल्याला इथं परिस्थितीत राहता येते. नाहीतर म्हाताऱ्यानं जर जमिनी विकून गोव्याला गेले असते ना म्हाताऱ्या घेऊन फिरायला, तर मुंबईच्या पलीकडे गटार उपसावं लागले असते आपल्याला, मुंबईच्या पलीकडे. म्हणून कधी कधी जुन्याची किंमत करत जा. विठाला विठाला. मोबाईल कामाचा अभंग पाहता येतोय. एकाला अभंग विचारायचं काम पडेल लगेच. आता मला काय, मी बी घेतला असता महाराज, पण आता 90 वर्ष लुगडं घातलं, म्हातारपणी गाऊन कशाला घालू? त्याच्यामुळे आता म्हातारपणी न घाता याच्यावर मरायचं आपल्याला. विठाला पैशाची काय अडचण नाही आपल्याला, देवानं संगळ दिलं. मी तर कीर्तनात सांगत असतो मला पाईप आहे, काय अडचण नाही कशाची. गावरान तूप खाल्ल्यावर म्हणलं पाहिजे तू पण भाकर खाल्ली.
तू पण भाकर खाल्ले. एक जण म्हणला कुटके खाल्ले. मसळ सकाळच्यालाच मेली. म्हणला तूप खाऊन कुटके म्हणायला, मग तुम्ही मसळ वाचूच कशाला द्यायची. मसळ म्हणली या वाचायचंच नाही याच्या घरी. ती मसळ गेली, जीव गेल्याचंच निमित्त झालं, गेली मसळ. चांगलं खाल्लं का म्हणायचं आमचं वाईट चाललंय म्हणून. रावणाला एवढा विद्वान रावण. उगवत्या सूर्याचा देश जपान, अमेरिका पण महासत्ता देश आहे. या देशांचं वर्णन करतो म्हणजे भारताला निंदा करतो अशी नाही. भारतासारखा देश नाही. राजो, त्या देशामध्ये 11 तत्वानं परिपूर्ण जमीन आहे ती फक्त भारत देशात आहे. 18 वनस्पती पिकणारा देश फक्त भारत देश आहे. 360 तीर्थ असणारा देश फक्त भारत देश आहे. एकच तीर्थ बाहेर गेलं नेपाळमध्ये. 359 तीर्थ भारतात आहे. 2734 उपनद्या भारतात आहेत. शिक्षण असू द्या कमी, असू द्या मोबाईल छोटा, तरी माहिती आहे. पुराण वाचायचा छंद आहे ना. विठाला विठाला 2734 उपनद्या आहेत. 360 तीर्थ आहेत. पाहता देऊळाची पाठ, तीर्थे घडती 360. पंढरपुरातल्या मालकाची नुसती पाठ पाहिली मंदिराची की 360 तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होत आहे. असो, एकाही देशानं ते विमान तयार केलेलं नाही. एकाही देशानं नाही. तो भारतातला विद्वान आहे. त्या विद्वानाचं नाव आहे तत्वकुंभ नावाचा विद्वान. या पवित्र भारत देशातला विद्वान, त्याचं नाव आहे तत्वकुंभ नावाचा विद्वान. आणि या तत्वकुंभ नावाच्या विद्वानाला रावणाने आपलंसं केलं. त्यांनी 14 विमान तयार केले. प्रभू रामचंद्र ज्या वेळेला रावणाला मारून अयोध्येत गेले, त्या विमानाचं नाव होतं कामग नावाचं विमान. 14 पैकी 2चं नाव सांगतो, बाकी 12 विमानं घरी गेल्यावर बघायची. सगळ्या गोळ्या एक खट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. या तत्वकुंभाने अजून एक विमान तयार केलं, 14 मधीची एक. त्या विमानाचं नाव आहे प्रभदत्त नावाचं विमान. रामायणात पाहायचं नाही बरं महाराज, हे दुसऱ्या पुराणात बघायचं. युगजन म्हणला महाराज चष्मा 3दा बदलला मी रामायण वाचू वाचू, तरी पण विमान सापडलं नाही. म्हणलं दुसऱ्या विमानात पाहा. दुसरीकडे कुठं? म्हणलं मग का तुरीच्या पाट्यात पाहतो का? तू वाचव ना, तुला सापडते ना ते. वाचव वाचव वाचव. अरे 1000 वर्ष आयुष्य जरी भेटलं तरी आपली ग्रंथ संपदा संपत नाही. इतकी संपदा या भारत देशात आहे, इतकी संपदा आहे. पण माणसाला काय झालं माहिती आहे का? बुटकं भर पाणी घेऊन समुद्राला आंघोळ घालायला जातो. अरे त्याच्याच वाफेनं तू बुटकं भरलंय आणि तू कशाला त्याला आंघोळ घालतो? एक थोडंसं प्राप्त झालं की माणसं विचकत राहतात. घोकुनी अक्षरे वाद छळना करीत फिरे, किंवा वाद छळना करीत फिरे घोकुनी या अक्षरे. जरासं पाठ करून दुसऱ्याशी वाद घालणं हे मूर्खपणाचं टोक आहे ना. वाचत जा. जो माणूस चांगलं वाचील, जगाचा मालक त्याला चांगलंच वाचील. भंगाऱ्याची पुस्तकं नाही वाचायची. एक जण म्हणला मला एक ट्रकभर पुस्तकं पाठ येतं. म्हणलं मग आकाश हालून जरसा पाऊस पाड. म्हणलं आपल्या पुस्तकांत पाऊस पडत नाही. मग काय करायचे? पप्याची माय जागवायच्या काम पुस्तकं. अरे पुस्तकं त्याचे वाचवा. 1 महिना 27 दिवस थेंब पडला नाही. सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना काळजी होती आता जनावराला चारा कुठून येईल. आणि अचानक पावसाचे सगळे नक्षत्र संपल्यावर पाऊस पडला आणि महाराष्ट्रात सर्वत्र ज्वारीचं पीक आलं. कोणाची ताकद आहे? त्याला हालिता येते, त्याला हालिता येते डग. मग त्याचे चरित्र वाचायचं. आपण त्याचं चिंतन करा, तो आपली चिंता करतोय. एक विमान तयार केलं, त्या विमानात सीतेला टाकलं राक्षसनीनं. राक्षसने सीतेला टाकत असताना त्रिजटा रडू लागली आणि विमानात सीता बसल्यावर त्रिजटा हसू लागली. वेगात सांगतो, 12:30ला फुलं टाकायची. सीतेनं त्रिजटेला विचारलं, एक बोलू का ग? तू टाकताना रडलीस, मधात बसल्या हसलीस, याचं कारण काय? ती म्हणे माझे जे काका आहेत का, चुलते आहेत का, हे फारच वितंडवादी आहेत. यांच्या मनात जी गोष्ट आली ती करते. त्यांनी चांगल्या चांगल्या राजांच्या मुली आणून त्यांच्यासोबत लग्न केलं. आणि तुला तर सरळ सांगितले, रामाचं डोकं कापले, राम मूर्ती पावलेत, आता तुझ्यासोबत मी लग्न करणार. आणि मला असं वाटत होतं आमचा काका थोडा आडमोठी तुझ्यासोबत लग्न करीन आणि रामाचं डोकं पाहिलं होतं, याच्याकरता मी रडत होते. मग हसली का? मी याच्याकरता हसले की राम जिवंत येतो. त्रिजटा काय म्हणली? मी रडे याच्याकरता, तुला टाकीत होत्या
रामाचं डोकं कापलेलं आहे असं मला कळालं की राम गेले, याच्याकरता मी रडले. मग हसलीस का? मला असं कळालंय की राम जिवंत आहेत. मग सीतेने विचारलं, तुला इतक्या लवकर कोण चिठ्ठी दिली? फोन तर नव्हतात ना तेव्हा शिंदे बाबा. मग इतक्या लवकर तुला निरोप कोण दिला? पुरंदासजी स्वामी. तिनं सांगितलं, हे विमान सांगते, या विमानाला विधवा स्त्रीचा पाय लागल्याबरोबर विमान जळतंय आणि तू या विमानात बसल्याच्या नंतर विमान जळत नाही, याचा अर्थ राम जिवंत आहेत. कोण्या देशातला विद्वान आहे त्याला असं विमान तयार करता येईल? इतका रावण विद्वान, पण एका मार्कानं मातीत गेला. भगवान शिवजीची कृपा झाली, आत्मलिंग देवा रावणाला, एवढी शिवजींची कृपा. सोन्याची लंका द्यावा एवढी कृपा. म्हणजे ब्रह्मदेवाचाही समन आणि शिवजीचाही समन, तरी पण रावणाला थांबता आलं नाही. तुटला आयुष्याचा दोरा, येर वाऊगा पसारा. एक वाक्य शेवटचं ऐका आता. एक वारकरी असा होता, त्या वारकऱ्याला संबंध शिवजीचा पण आहे, त्या वारकऱ्याला संबंध पंढरपुरातल्या मालकाचा पण आहे, आणि त्या वारकऱ्याला संबंध ब्रह्मदेवाचा पण आहे. युप्रकुल उत्पन्नायम युप्रकुल उत्पन्नायाम विधाता सर्वस्थितायो यत् विधाता सर्वस्थितायाम सुदामश्च जायते नः. बकदालभ्यांचा पुरावा आहे, बकदालभ्यांचा पुरावा. विप्रकुलास्थित उत्पन्नो हो, संबंध ब्रह्मदेवाशी आहे. ब्राह्मण कुलात जन्म झाला, वारकरी सुदामदेव, इकून ब्रह्मदेवाचा संबंध. ह्या दोन देवाशी संबंध किती पहा. अविरत पंढरपुरातल्या मालकाचं भजन केलं, अविरत 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 अविरत. सुदामदेवाच्या जीवनात संसारातल्या बाबतीत विचार जर केला तर कायम स्वरूपी दुःख होतो. सुदामदेवाला प्रपंचात एका तिळा इतकं सुख नव्हतं. भाकरीची पंचायत, कपड्याची पंचायत, कुणी काही एवढं एवढं दिलं तर ते बांधायचं चिरगुट सुद्धा चांगलं नाही, कपडा सुद्धा चांगला नाही. 18 विश्व दारिद्र्य म्हणतात. एवढी बाप संसारामध्ये गरिबी सुदामदेवाची, इतकी गरिबी की इतकी गरिबी, मला असं वाटतं आता भारत देशात तितकी गरिबी कोणाचीच नाही. माझ्या लहानपणी गावात जर सप्ताह असेल, बुंदी तर लांब सोडून द्या महाराज नुकती, पण शिरा 2 वड्या जर असतील, 2 वड्या तर वाळून ठेवतो त्या महिला, त्या शिऱ्याच्या अशा वड्या करायच्या आणि त्या अशा वाळवायच्या. मला चांगलं कळतंय, भात वाळीत होते लोक, भात वाळीत होते, भात. म्हणून माझ्या वयातल्या सगळ्या जीनच्या पॅन्टीवाल्याला एक चपराक असावा. मागच्या लोकांची परिस्थिती खाण्याची लक्षात ठेवा. आपण जर अतिताईपणा केला तर आपल्याला भविष्यात ते दिवस पाहायला येतील. याच्याकरता इथून पुढे चांगलं वागणं गरजेचं आहे. आपण जर कोणाच्या लग्नात गेलो तर आपल्याला आवश्यक असेल तरच लाडू घ्या, आवश्यक असेल तरच गुलाबजामुन पात्रात घ्या. मला काही कधी प्रसंग आला नाही. एखाद्या वेळेस यात्रेला वगैरे जर कुठे गेलं तर ग्रुप आहे 7-8 लोकांचा, महिन्याची वारकरी आहेत. मी वर्षाकाठी 7-8 दिवस कुठेतरी एखाद्या तीर्थावर फिरायला जातो. कधी रामेश्वरला, कधी जगन्नाथपुरीला, असं कुठेतरी जातो. मग त्यावेळेला एखाद्या वेळेस इकडं तिकडं जेवण्याचा प्रसंग येईल, पण 2 किंवा 3 किंवा 4 गुलाबजामुनला 40-45 रुपये मोजावं लागते. त्यावेळेला प्लेट चाटू चाटू माणसं खातात. एखाद्याच्या लग्नात असेल, साखरपुड्यात असेल, वास्तुशांतीत असेल, आजच्या कार्यक्रमात असेल, याला पैसे लागत नाहीत का? आपल्याला जेवढं लागते तेवढं घ्यावा. इथं बसलेल्या सगळ्या वयस्कर माणसांच्या एक स्मरणात असेल, परमेश्वरानं तो दिवस कोणावर येऊ देऊ नये ही विटेवरच्या मालकाच्या चरणी साष्टांग प्रार्थना, दंडवत मालकाच्या चरणी. एक मला चांगलं आठवतंय, माझ्या लहानपणी शक्यतो सप्ताच्या काल्याच्या दिवशी शिऱ्या भाताची पंगत असायची. शिरा, पांढरा भात आणि कढी
कडीला आमसूल भेटत नव्हतं, गावातल्या चिंचेचे चिंचा आणायच्या, आमसूल सुद्धा भेटत नव्हतं, तितके पैसे नव्हते पैसे. पण ज्या वेळेला एखाद्या माणसाच्या पात्रात खाऊन खाऊन अर्धी जर शिऱ्याची वडी उरली आणि ते पात्र जर फेकून दिले, तर जुन्या माणसानं फक्त परिस्थिती आठवा, जिंच्या पॅन्टीवाल्यांना ती माहीत नसेल, मी एका फार छोट्या खेड्यातला आहे म्हणून मला थोडंसं कळतंय. त्या पात्रावर पडलेलं अन्न एकीकडे कुत्रे वडीत होते आणि एकीकडे विशिष्ट प्रकारचे गरीब माणसं त्या वड्या येचित होते. हो, हे डोळ्यानं पाहिले, डोळ्यानं पाहिले. म्हणून कृती आखाड्याचे एक पुराणाच्या एक कृतीतला एक क्रियाशील भाव जर पाहिला तर दर 35 वर्षाला काळ बदलत असतो. 2050 अन्नाच्या दुष्काळाचं सावट आहे. आपण जर अशी नासाडी केली, अहो भात वाळवत होते भात वाळवत होते. तुम्हाला एक माहित आहे, जुन्या म्हाताऱ्यांना विचारा, टिकलेवाल्यांनो, बाजारातून जर गवारीच्या शेंगा किलोभर आणल्या आणि अर्धा किलो 3 पावशेराची भाजी झाली आणि पावशेर जर उरल्या, तर जुन्या बायका त्या गवारीच्या शेंगा खुडून वाळीत होत्या आणि अडचणीच्या दिवशी वाळलेल्या गवारीच्या शेंगा भिजून पुन्हा भाजी करीत होत्या. हे कुकरची कुकर कंपाऊंडच्या बाहेर खिचडीचं पालथं करणाऱ्या टिकल्यावालीला कळावा. तू रावणाची चुलती नाहीस, इतकं खिचडीचं कुकर पालथं करायलीस. मरताना तुला तुकडा भेटणार नाही, तुकडा. तुझ्या घरी संपत्ती असेल पण सुना देणार नाहीत. एक मन आहे महाराज, गरिबी आल्यावर लाजू नये, श्रीमंती आल्यावर माजू नये. अन्नाच्या बाबतीत कधीच अनादर करायचा नाही. मला चांगलं कळतंय, जुन्या काळातल्या मावल्या परिस्थितीत आपल्याला अडचण येऊ नये याच्याकरता ज्वारीत लावलेल्या वाळकाच्या उसऱ्या कापून ठेवत होत्या. कडूजर वारकाच्या दोड्या ताकात भिजून वाळीत होत्या आणि महाराजजी ह्याच दोड्यात तयावर तेलाचा थेंब टाकून मीठ टाकून खालीवरी करून भाकरीच्या तुकड्यासोबत त्याच दोड्या खात होत्या. इतक्या परिस्थितीत जमिनी टिकून ठेवल्या, इतक्या परिस्थितीत. म्हणून मागचं कधी लक्षात ठेवायचं, मागच्याचा आदर करायचा, थोडासा आदर करायचा. आजच्या लोकांनी फार परिस्थितीचे हाल पाहिले. सुदामदेवाची परिस्थिती सांगतो, मिठाचा खडा पाण्यात बुडून वल्ला करून पोरायच्या ओठावून फिरीत होते आणि सुदामदेवाची मुलं मिठाच्या खड्याचं पाणी चाटून चाटून झोपी गेली. अशी परिस्थिती. वाक्य नीट ऐका. विप्रकुलो उत्पन्न हा संबंध ब्रह्मदेवाचा. एक. दुसरी गोष्ट, अविरत पंढरपुरातल्या मालकाचं भजन केलं, समन. दुसरा, आणि या भजनाची ताकद इतकी मोठी झाली की या भजनावर प्रसन्न शिवजी झाले. भजनी परंपरा शिवजीची, मी अगोदर बोलून गेलो. भजन करी महादेव. अहो गायन सगळं त्यांनीच केलंय. सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे, सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे. सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे, किंवा सांब गायन करी नारद तुंबर, सांब गायन करी. भजन हे देवाला, भगवान शिवजीला आवडतंय आणि या भजनावर काशीतले मालक प्रसन्न झाले, पुरंदासजी महाराज. आणि काशीतल्या मालकाने विटेवरच्या मालकाला सांगितलं, हे भगवान विष्णू परमात्मा, काय भजन करणारा वारकरी आहे सुदामदेव, इतकी परिस्थिती त्याची गरीब, त्याला काहीतरी द्या ना. तर काशीतलं, आता इथं काशीतल्या मालकाचा संबंध आला. भजन विटेवरच्या मालकाचं केलं, तो संबंध. विप्रकुल उत्पन्न हा ब्रह्मदेवाचा संबंध. आणि काशीतल्या मालकाला भजन आवडते म्हणून काशीतल्या मालकाचा संबंध. आणि काशीतल्या मालकानं दखल घेतली, भगवान द्या ना काही. तर भगवंताच्या 16,108 बायकांपैकी एका पत्नीकडं शिमंतक नावाचा मणी आलता. हा मणी 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं रोजचं द्यायचा, असं पुराण सांगतंय. माझ्या काय गोळ्या संपलेल्या नाहीत.
आणि पुराणाला तुकोबाराय म्हणतात, पहावे पुराणी विचारून 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं रोज सध्याचा, 26,666 तोळे 8 मासे, 26,666 तोळे 8 मासे याचा एक भार गुणिले 8, 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे, सूरजखेडकर पुराणातले बादशाह. मग एवढं सोनं मग काशीत वगैरे वगैरे अन्नदान सगळं काही केलं. आणि विटेवरच्या मालकाने एका देवतेला सांगितलं, त्या देवतेचं नाव आहे विश्वकर्मा. विश्वकर्मा महाराजांकडे सोनं सुपूर्द केलं आणि एका वारकऱ्याचं गाव सोन्याचं केलं. नुसतं सोन्याचं केलं नाही, गाव उरलेल्या सोन्यानं मसनवाटा सोन्याचा बांधला. त्या वारकऱ्याचं नाव आहे सुदामदेव नावाचे वारकरी. संबंध पहा.